नमस्कार, मी पोपट खैरे शेतकरी कृती समितीचा अध्यक्ष आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वर कवले हे शेतकरी कृती समितीचे मार्गदर्शक आहेत. हे विजयराव खैरे हेही शेतकरी कृती समितीचे मार्गदर्शक आहेत. त्याच्यानंतर महेश काका गायकवाड हे शेतकरी कृती समितीचे उपाध्यक्ष आहेत. हे बुरकुरवाडी गावचे उपसरपंच आणि माझ्याबरोबर उपोषणकर्ते आहेत. त्याचबरोबर सचिन साळुंके हेही माझ्याबरोबर उपोषणाला बसले होते. त्याच्यानंतर संपूर्ण शेतकरी कृती समिती 26 जानेवारीला आम्ही सुपा या ठिकाणी पाण्यासाठी आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये आम्हाला ज्या 12 मागण्या आम्ही घेऊन बसलो होतो, त्या 12 मागण्यांची चर्चा माननीय अजितदादा पवार यांच्याबरोबर 26 जानेवारीला संध्याकाळी 7:30 वाजता या विषयावरती चर्चा झाली. आणि त्या चर्चेमधून असं ठरलं की मुंबई मंत्रालयात 30 जानेवारीला मी मीटिंग लावतो आणि त्या मीटिंगमध्ये तुमच्या ह्या 12 मागण्या पूर्ण तुम्हाला करून देतो. आणि त्यानंतर या भागातले शेतकरी आणि कृती समिती या सर्वांची मीटिंग मुंबई मंत्रालयामध्ये झाली. त्या ठिकाणी स्वतः पालकमंत्री अजितदादा पवार, त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंता ते अप्पर सचिव असे सगळेच अधिकारी त्या ठिकाणी मीटिंगला होते. त्या मीटिंगमध्ये 12ची 12 मागण्या त्या ठिकाणी त्यांनी मान्य केल्या आणि 12 मागण्यांचं लेखी स्वरूपात त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं की आम्ही ह्या 12 मागण्या पूर्ण करू. परंतु त्याच्यामध्ये मला कालवा सल्लागारला सदस्य म्हणून घेतलं आणि ओव्हरफ्लोचं पाणी ह्या 2 मागण्या सोडल्या तर 10ची 10 मागण्यांना ह्यांनी त्या ठिकाणी बगल दिलेली. वेळोवेळी शेतकऱ्यांची फसवणूक केली. एक मिनिट, जानाई शिरसाईचं त्याच्यामध्ये हे करा, 2 मिनिट. तर वेळोवेळी जानाई आणि शिरसाईला आम्ही पाणी देणार, जानाई शिरसाईचं आम्ही त्या ठिकाणी काम करू, जानाई शिरसाई लाभ क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळेल, अशा प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी झाल्या. पण कधीच जानाईला पूर्णपणे आवर्तन मिळालं नाही, शिरसाईलाही पूर्णपणे आवर्तन मिळालं नाही. आणि प्रत्येक वर्ष मी माहिती अधिकाराच्या काढलेल्या माहितीनुसार प्रत्येक वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर 2016-17ला फक्त 139 एमसेफ्टी पाणी मिळाले. म्हणजे मंजूर कोठा जर जाणायला 2170 एमसेफ्टी आहे आणि तुम्ही जर वर्षभरात फक्त आम्हाला 139 एमसेफ्टी पाणी देत आहे, तर ह्यातलं बऱ्यापैकी 100पेक्षा जास्त एमसेफ्टी पाणी फक्त पियाला दिले. शेतीला त्या ठिकाणी पाणीच आम्हाला नीटनेटकं मिळत नाही. त्या ठिकाणी 18-19ला बी तुम्ही 246 एमसेफ्टीच पाणी दिले. 19-20ला बी तुम्ही आम्हाला 346 एमसेफ्टी पाणी दिलं. 20-21ला 269 एमसेफ्टी पाणी दिलं. 21-22ला 263 एमसेफ्टी आणि 22-23ला 231 एमसेफ्टी. हे 16 ते 2023 पर्यंत काढलेली माहिती अधिकारातली अधिकृत माहिती की तुम्ही 2170 एमसेफ्टी जर कोठा मला गावांना बारामती तालुक्यातील किती गावं? बारामती तालुक्यातली जवळपास 25पेक्षा जास्त गावं, पुरंदर तालुक्यातली 5 आणि दौंड तालुक्यातली साधारणतः 4 ते 5 गावं याच्यामध्ये समाविष्ट आहेत. जवळपास 14,000 हेक्टर क्षेत्र त्याच्यामध्ये आहे. त्या 14,000 हेक्टरमध्ये 10,000 हेक्टर क्षेत्र हे बारामती तालुक्यातले, 1800 हेक्टर क्षेत्र हे दौंड तालुक्यातले आणि 2,000 हेक्टर क्षेत्र हे पुरंदर तालुक्यातले. परंतु आजपर्यंत ह्याच्यामध्ये जे ह्यांनी प्रवाही सिंचन योजना केली आणि त्याच्यामधून थेट मुळाला पाणी देणार होते, त्याच्यामध्ये 100 एकर सुद्धा क्षेत्र आजपर्यंत भिजलं नाही. म्हणजे 3,000 हेक्टर सुद्धा क्षेत्र आजपर्यंत भिजलं नाही. पण योजना मंजूर करताना मात्र तुम्ही 14,000 हेक्टरवरती योजना मंजूर केली. 456 कोटीची योजना 2011 पर्यंत तुम्ही खाली 56 कोटीची योजना होती. परंतु 2000 ती योजना प्रशासकीय मान्यता 93ला मिळाली. त्यावेळी 56 कोटी होते आणि त्याच्यानंतर 2011ला योजना पूर्ण झाली, त्यावेळी 411 कोटी रुपये गेले. परंतु ती योजना पूर्ण क्षमतेने चालू झाली नाही. अगदी 25% लोकांना पण त्याच्यामध्ये पाणी मिळालं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे आणि म्हणून आम्ही 26 जानेवारी 2024ला सुपे या ठिकाणी आंदोलन केलं. आंदोलनामध्ये ह्या 12 मागण्या घेतल्या, त्याच्यामध्ये अभ्यास केला. परंतु आजपर्यंतही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. लोकसभेला आम्ही त्यांना शब्द दिला होता की तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा, आम्ही लोकसभेला पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर राहू. लोकसभेलाही शेतकरी कृती समिती आम्ही पूर्ण ताकदीने काम केलं. परंतु अजितदादा पवार यांचं काम केलं. परंतु त्यांनी आमची घोर निराशा केली, त्यांनी आमची फसवणूक केली.
की त्यांनी आम्हाला कुठल्या योजनेमधलं कुठलंच काम त्यांनी त्या ठिकाणी मार्गी लावलं नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांनी आता असं ठरवलंय की या वेळेस जर ह्यांनी टेंडर करून नाही दिलं किंवा प्रशासकीय मान्यता जर नाही मिळून दिली तर निश्चितपणाने ह्या विधानसभेला एक वेगळा विचार केला जाईल असं शेतकऱ्यांच्या मध्ये मत आहे. आम्ही या ठिकाणी उद्यापासून प्रत्येक गावागावामध्ये जाणार आहेत. जाऊन गावागावामध्ये ह्या सगळ्या योजनेबद्दलची माहिती सांगणार आहेत. आणि कोणत्या गावात जाणार तुम्ही? आम्ही जवळपास आंबीपासून ते बारामती तालुक्यातल्या कुठल्या बारामती तालुक्यातल्या आंबे असेल, बोंडेवाडी असेल, बोरकरवाडी असेल, वडाणा असेल, कवलेवाडी असेल, चांदगुडवाडी, त्याच्यानंतर राजबाग आहे, मांगवाची वाडी आहे, बोंडेवाडी आहे, सुपा, जिरायती भागातील दंडवाडी, जिरायत भागातील दंडवाडी, खोपवाडी, शेरेवाडी, बाबुर्डी, काराटी, कारखेल, जळगाव, त्याचप्रमाणे उंडवडी, शिरसाई मधल्या बी काही गावामध्ये आम्ही जाणार आहोत. त्या ठिकाणी लोकांना ह्या योजनेचं सगळा प्रकल्पाची माहिती त्या ठिकाणी सांगणार आहोत. प्रकल्प कशा पद्धतीने अडवलाय हेही माहिती सांगणार आहोत. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढील दिशा त्या ठिकाणी ठरवणार. 2 महिन्यापासून काम बंद आहे. 2 महिन्यापासून या ठिकाणी बारामती तालुक्यातला एक ज्येष्ठ नेता या ठिकाणी सुप्या परिसरातील 1-2-3 बगल बच्चाला घेऊन ही योजना झाली नाही पाहिजे यासाठी त्यांनी दादांच्या कानावरती घातलं. आणि दादांनी 2 महिन्यापासून हा प्रस्ताव SLTCकडं पेंडिंग ठेवलेला आहे. SLTC म्हणजे तांत्रिक सल्ला एक सांगतो तुम्हाला. राज्यस्तरीय टेक्निकल स्टेट लेवल काउन्सिल SLTC ह्याच्यासाठी हे तर मंजुरीला प्रस्ताव आहे. त्याच्यानंतर तो प्रस्ताव कॅबिनेटला जाणार आणि कॅबिनेटची मंजुरी मिळाल्याच्या नंतर तो प्रस्ताव टेंडरला येणार. परंतु SLTCला गेले वर्षभर झाला आम्हाला सांगतात की SLTCलाच आहे. म्हणजे आम्ही उपोषण करायच्या आधी आम्हाला हाच विषय सांगितला होता की आम्ही सगळं डिझाईन योजनेचे केलेलं आहे. तो SLTCला प्रस्ताव आहे, SLTCकडून मंत्रिमंडळाकडे जाईल आणि तिथं मान्यता घेऊन टेंडर होईल. परंतु त्याही वेळेस काय झालं नाही. 26 जानेवारीला उपोषणामध्ये तेच सांगितलं. 15 जूनला जे आम्ही विधानभवन या ठिकाणी मिटिंग घेतली त्यावेळेसही आम्हाला हेच सांगितलं की 15 दिवसामध्ये तुम्हाला योजनेची मान्यता. एक मिनिट तुम्ही आता 2च मिनिट तुम्ही जे सुरुवातीला ते परत सांगा बरं. 1 मिनिट आंदोलन केलं विधानभवनचं. विधानभवनला नाही, इथं सुप्यात. सुप्यात, हां. 26 जानेवारीला आम्ही शेतकरी कृती समितीच्या वतीनं सुपे या ठिकाणी मी स्वतः उपोषणाला बसलो होतो. माझ्याबरोबर भानुदास बोरकर, सचिन साळुंके आम्ही तिघही त्या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो. आणि उपोषणाला 26 जानेवारीला ज्या दिवशी बसलो त्या दिवशी या राज्याचे पालकमंत्री संध्याकाळी 7:30 वाजता सुपे या ठिकाणी आले. त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या योजनेचे जे काही तुम्ही मुद्दे काढल्यात ते निश्चितपणानं माझ्या हातात आहे. मी त्या ठिकाणी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, अर्थमंत्री आहे. हे सगळे मुद्दे आम्ही सोडवतो, तुम्ही उपोषण सोडा. परंतु आम्ही सांगितलं की आम्हाला लेखी आश्वासन त्या ठिकाणी द्यावं लागेल. आणि मग त्या ठिकाणी ठरलं की 30 जानेवारी 2024ला मुंबई मंत्रालयामध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या समोर मिटिंग घ्यायची आणि त्या मिटिंगमध्ये ह्या 12 मागण्या मांडू आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्याच्या समोर त्याच्यामध्ये मिनिट्स घेऊन सगळे लेखी आश्वासन तुम्हाला आम्ही देतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं. परंतु त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला. त्याच्यामध्ये त्या योजनेचं एस्टिमेट झालं. त्यांनी त्याच्यामध्ये राज्यस्तरीय स्टेट लेवल टेक्निकल काउन्सिलला मी तो प्रस्ताव पाठवला. तो प्रस्ताव पाठवल्याच्या नंतर गेल्या अनेक दिवस तो प्रस्ताव तिथंच पेंडिंग आहे. त्या ठिकाणी जर त्यांनी तिथून मान्यता घेऊन जर मंत्रालयामध्ये कॅबिनेटला मंजुरी दिली असती तर आजपर्यंत टेंडर होऊन कामाला सुरुवात झाली असती. परंतु त्या ठिकाणी दिलेलं आश्वासन त्यांनी खोटं आश्वासन आम्हाला दिले. आमच्या शेतकऱ्यांची सर्वांची दिशाभूल केलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आता की तुमच्या मीडियाच्या माध्यमातून हा विषय लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि उद्यापासून लोकांच्या मध्ये जाऊन जनजागृती करायची आणि जनजागृतीच्या माध्यमातून जाणाई आणि शिरसाईला या प्रकल्पाची माहिती संपूर्ण लोकांना द्यायची आणि त्याच्यानंतर आम्ही पुढील निर्णय करणार आहोत.